पूर्व घाट. ठीक आहे. हा कोस्टल एरिया पूर्ण आपण बघितला, याचा पूर्ण आपण अभ्यास केला आहे. या पश्चिम घाटाच्या काय काय विभाग आहे, कसे विभाग आहेत ते सर्व त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे काय, पूर्व घाट. ठीक आहे. मग या पूर्व घाटामध्ये काय रचना आहे किंवा इथले प्राकृतिक विभाग कसे आहे ते लिहायचं आहे. तर टायटल लिहा, पूर्व घाट प्राकृतिक. पूर्व घाट प्राकृतिक रचना. आता पूर्व घाटामध्ये नेमकं काय प्राकृतिक रचना आहे त्याचा एक अभ्यास करत असताना काही थिअरॉटिकल पार्ट आहे, काही स्केच फॉर्मॅट मध्ये आहे. स्केच फॉर्मॅट आपण लिहायचं आवश्यकता नाही, कारण ते स्केच फॉर्मॅट तुमच्यासाठी वेगळे तिथं पीडीएफ मध्ये मी टाकलेले आहे. ठीक आहे. आवाज येतोय का एकदा चेक करा, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. हॅलो, येत आहे आवाज? ठीक आहे. पूर्व घाटामध्ये लिहा, भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर. येत आहे? भारताच्या ओके, पूर्व किनारपट्टीला समांतर म्हणजे पॅरलल. आता मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की हे पश्चिम घाट, हे पश्चिम घाटाला किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे. पूर्व घाट हे पूर्व किनारपट्टीला समांतर आहे. याचा पूर्ण आपण अभ्यास केला, खिंडी कशा आहे किंवा इथं काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळं लिहिलं. इथं काय लिहितोय आपण आता, पूर्व घाटामध्ये. पण पूर्व घाट काय, नद्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब झालेला आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी तो विखंडित झालेला पाहायला मिळेल. लाईक सह्याद्री सारखा तो अखंड उभा भिंतीसारखा नाही. भिंतीला छेद कसे पडतात तसे छेद पडलेले आहे त्याला. त्याचं कारण काय, वाहणाऱ्या मोठ्या नद्या आणि उत्तराची दिशा भारताची हे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. म्हणजे स्लोप या भागात आहे, पूर्वेकडे. समजला आहे? जो नक्षा आहे आपला त्याचा स्लोप कुठे आहे, पूर्व दक्षिणकडे आहे. समजला आहे? वरचा भाग उथळ आहे, म्हणून वर उगम पावणाऱ्या नद्या उत्तर भारताकडे ते खाली वाहत येतात. जर खालचा भाग उथळ असता तर खालून उगम पावणाऱ्या नद्या वर वाहत गेल्या असत्या, उलट झालं असतं. नद्याच्या किंवा कुठल्याही पाण्याचा गुणधर्म आहे तो काय आहे, उताराकडे, उताराच्या दिशेने वाहत जाईल. बरोबर आहे? एवढं कळलं? पूर्व घाट, मला अपेक्षा आहे की तुम्हाला पश्चिम घाट पूर्णच कळला असेल. आता पूर्व घाटाला आपण समजून घेऊया आकृतीच्या स्वरूपात. भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर. आता पूर्व किनारपट्टी म्हणजे काय, बंगालचा उपसागर. भारताच्या पूर्व किनारपट्टीला समांतर असं विखंडित असलेला पूर्व घाट, विखंडित असलेला पूर्व घाट, विखंडित असलेला पूर्व घाट स्थित आहे. म्हणजे पूर्व किनारपट्टीला म्हणजे बे ऑफ बेंगॉलला हा विखंडित आहे. म्हणजे इथं डिस्टर्ब आहे, इथं डिस्टर्ब आहे, इथं डिस्टर्ब आहे. ह्या नद्यांच्या वहनाने काल परवा त्याचा आकृती पाहाल, काल परवाचं लेक्चर पाहाल, म्हणजे समजेल की विखंडित असा हा घाट आहे आणि हा सर्वच्या सर्व घाट पूर्व घाटाला, पूर्व किनारपट्टीला समांतर असा आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा, उत्तरेकडे ओडिशा राज्यातील महानदीपासून, याचा विस्तार लिहित आहे आपण, विस्तार. उत्तरेकडे इथं कोणती नदी, ओडिशा, इथं महानदी, ओडिशा मधील महानदी, महानदी. उत्तरेकडील महानदी पासून तर दक्षिणेकडे तमिळनाडू मधील वैगई नदी पर्यंत किंवा वैगई पर्यंत, तमिळनाडू मधील वैगई पर्यंत पसरला आहे. वैगई पर्यंत पसरला आहे. झालं? आता हा पॉइंट लिहायची आवश्यकता वाटते का? बघा की पूर्व घाट हा समांतर नसून, समांतर नाही, अखंड नसून तो विखंडित आहे. समांतर तर आहेच, तो पॅरलल ऑब्वियसली इथं पूर्व घाटाला आणि हे पश्चिम घाटाला. पूर्व घाटाला तो पॅरलल आहे, पूर्व घाटाला नाही, पूर्व किनारपट्टीला तो पॅरलल आहे, म्हणून त्याला पूर्व घाट. म्हणजे बंगालच्या उपसागराला. अरबी समुद्राला म्हणजे पश्चिम किनारपट्टीला हा पॅरलल आहे, म्हणून याचं नाव पश्चिम घाट.
मग हे पूर्व घाट काय विखंडित आहे, इथं 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 असे त्याला डिस्टर्बन्स झालेले आहे नद्यांमुळे. ठीक आहे, हे लिहून द्यायची गरज आहे का की नद्यांमुळे तो डिस्टर्ब झालाय? पण कोणत्या नद्यांमुळे डिस्टर्ब झाला हे मात्र लिहू आपण. लिहा, या क्षेत्रामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेन्नेरू, वैगई कालही आकृतीमध्ये लिहून दिलेलं आहे, पाहून घ्याल. महानदीपासून सगळ्या नद्या लिहून दिल्या. काय सांगितलं होतं शॉर्ट ट्रिक्स? महानदी, त्यानंतर गोदावरी, कृष्णा, कावेरी, MG KK सांगितलं होतं. हा, कन्फ्युजन होईल तर पहिलं मग कृष्णाचं नाव घ्यायचं, KK मध्ये कन्फ्युजन होईल. कृष्णाचं पहिले नाव घ्यायचं मग कावेरीला आणायचं, म्हणजे कन्फ्युजन व्हायचं कामच नाही. पहिले कृष्णा मग कावेरी, राईट. जसं की कृष्णा महाराष्ट्रातूनही थोडीफार वाहते, कावेरी मात्र महाराष्ट्रात नाहीये, त्यामुळे कावेरी अतिशय खाली, असे आपण शॉर्ट मध्ये ध्यानात ठेवू शकतो. राईट, ठीक आहे. लिहा पुढे. या क्षेत्रामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि पेन्नेरू, गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि पेन्नेरू आणि वैगई या महत्वपूर्ण नद्या आहेत. आणि वैगई या महत्वपूर्ण नद्या आहेत. ह्या सर्व नद्या पूर्वेकडे वाहत येतात आणि पूर्वेकडे वाहत येतात आणि कोणाला जाऊन भेटतात? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात. पुढे लिहू नका, पण त्यावेळी ते पूर्व घाटाला फोडून टाकतात. बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात, राईट. त्यावेळी ते पूर्व घाटाला डिस्टर्ब करतात, हे नॅचरल आहे. झालं. या नद्यांच्या वहनादरम्यान प्राकृतिक दृष्ट्या खालील 3 भाग पडतात. खालील 3 भाग पडतात. अभ्यासकांनी त्या 3 भागांना पुढील नावे दिलेली पाहायला मिळतात. पुढील 3 नावे दिलेले पाहायला मिळतात. नंबर 1, उत्तरी सरकार. पहिला भाग बघा, लक्ष द्या. या भागातल्या पूर्ण एरियाला म्हणतात उत्तरी सरकार, याला म्हणतात कडप्पा आणि याला म्हणतात तमिळनाडू. ओके, कळलं का? उत्तरी सरकार महानदी आणि गोदावरी दरम्यान, उत्तरी सरकारच्या समोर लिहायचं आहे. महानदी आणि गोदावरी दरम्यान पसरलेल्या, तो हा पोरगा नाही आला आज, तो काय नाही, स्वप्नील काय ते अर्पित, तुमच्यापैकी ग्रॅज्युएशन तुझंच राहिलं फक्त, आहे ना? बाकी सर्वांचे ग्रॅज्युएट आहे ना? तू रे भाऊ? ओके, MA MSc झालाय, चालू आहे. हुशार प्राणी आहे, ठीक आहे. आता डिग्री न झालेले फक्त एकच आहेत, हीच परीक्षा देऊ शकणार नाही, बाकी सर्व परीक्षा देईल. जशी ही ऍड आली, आपण एक काय करू, बसू सर्वजण आणि एक टार्गेट प्लॅन ठरवू, किंवा ऍड आली आता कसं करायचं, म्हणजे त्या दृष्टीनं मेहनत करू किंवा त्या दृष्टीनं तयारी करू वेगळी, की जे परीक्षेला रिझल्ट मध्ये घेऊन जाईल. आणि मी स्वतः त्यांना, म्हणजे तुम्हाला लीड करेल, ना कोणते एक्स सर ना कोणते वाय सर, आणि एक्स सर असो की वाय सर, कोणीच कामाचे नाही आहे. समजा दिखावायचा बाजार नको आहे, प्रॅक्टिकल काम पाहिजे आहे. शेवटी नॉलेज हब आहे हे, जेवढं नॉलेज तुम्हाला भेटेल विषयाअंतर्गत तेवढे तुम्हाला मार्क्स भेटेल. आणि माझं चॅलेंज आहे, मी 2 विषय तुम्हाला शिकवले, बाकी शिकवले नाही, शिकवतो सर्वच, ते काही विषय नाही. पण जे विषय तुम्ही माझ्याकडे शिकताय, मी शिकवतो आहे,
त्यात तुम्हाला जेव्हा परीक्षेला तुम्ही फेस कराल ना, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होत्या, आपल्याला आयडिया चांगली आली होती, या सब्जेक्टचा आपल्याला भरपूर सारं सरांनी सांगितलं, म्हणून आपल्याला गुण चांगले पडले किंवा म्हणून आपला पेपर त्या विषयाचा तेवढ्या पुरता तेवढे प्रश्न चांगले गेले, हे तुम्हाला फील होईल. तुम्ही जॉग्रफी फेस करा, तुझी पॉलिटी फेस करा, का काही करा. समजलं आहे? म्हणून म्हटलं की हे खुलं आव्हान आहे किंवा ओपन एक चॅलेंज आहे, आणि हे तुम्हाला अनुभवास कधी येईल? पेपर झाल्यावर तुम्हाला फील येईल की नाही असं असं झालं. तुम्ही मला येऊन सांगाल ना पेपर झाला का नाही, पेपरचं प्रेडिक्शन आता करू शकतो का मी कसा निघेल, नाही, पण तुम्ही मला स्वतःहून सांगाल की सर हे 2 विषय तर आमचे जमलं, याच्यात आमचा एकही मार्क कटणार नाही, एखादा सोडला तर. हा विषय आहे, समजलाय का? म्हणून हे जे अवांतर आपण सांगत असतो एक्स्ट्रा, जे जसं पॉलिटीत आपण काही अवांतरी बडबड केली ना आपण, ती कामाची आहे, ती वाया जाणारी नाही, ती कामाची आहे. कधी कधी त्यातूनही प्रश्न येतात, थेरीतून तर येणारच आहे, कधी कधी त्यातूनही प्रश्न येतात. एखादा आपण काही किस्सा सांगत गेलो, त्यात काही बॅकग्राऊंड भेटते, असा विषय आहे. ठीक आहे, लिहा. आता याचे 3 पार्ट पडतात म्हणे. एक उत्तरी सरकार, मी तुम्हाला दाखवलं, उत्तरी सरकार म्हणजे वरचा भाग. मध्यामध्ये काय कडप्पा पठार किंवा कडप्पा पहाडी म्हणतात, आणि तिसरं काय तमिळनाडूचे डोंगर, म्हणजे पूर्व घाटाचे नद्यांच्या वहनामुळे किती भाग पडले? 3. पश्चिम घाटाचे किती पडले? 3. उत्तर पश्चिम घाट, उत्तर सह्याद्री नाही म्हणायचं, उत्तर सह्याद्री महाराष्ट्रात म्हणतो आपण. काय म्हणायचं? उत्तर पश्चिम घाट, मध्य पश्चिम घाट आणि दक्षिण पश्चिम घाट. उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री आपल्या महाराष्ट्रापुरतं. इकडं मग उत्तरी सरकार, कडप्पा पहाडी आणि तमिळनाडूचे डोंगर, असे 3 भाग पडतात. पहिला उत्तरी सरकारच्या भागासमोर लिहा महानदी आणि गोदावरी दरम्यानचे क्षेत्र. महानदी आणि गोदावरी दरम्यानचे क्षेत्र, महानदी आणि गोदावरी दरम्यानचे क्षेत्र. मला नदी प्रणाली पण तुम्हाला चांगलं शिकवायचं आहे. कडप्पा पहाडीमध्ये लिहा गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यानचे क्षेत्र. जोड्या लावा, प्रश्न विचारते. गोदावरी आणि कृष्णा म्हणजे खाली खाली यायचं. आता गोदावरी वरचं नाव खाली घ्यायचं, त्याच्या पुढचं नदीचं नाव चिपकून द्यायचं तिथे. ठीक आहे, म्हणजे 3च इथं महत्वाचं, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि वैगई, 4च नद्या. ठीक आहे. तमिळनाडूचे डोंगर सांगा. आता पुढची नदी कोणती सांगाल? कृष्णा तर आहेच, कृष्णा प्लस वैगई, वैगई नदी दरम्यान चे डोंगर. हा नाही नाही, कावेरी त्याच्यावर येते, पण प्रॉब्लेम काय कावेरीचा, ती अशी कोस्टल एरियात येत नाही, ते दूर तिकडे येऊन, म्हणजे समुद्र, हे बघा समुद्र इथं राहते, बरोबर आहे, ती इथं येते आणि इथूनच तिचं फुटफाट होऊन जाते, पूर्ण गायब. बाकीच्या नद्या पूर्ण याला फोडायला येतात. समजले आहे? याच्या लक्षात. वैगई छोटी नदी आहे कावेरीपेक्षा, पण दक्षिणेतली सर्वात खालची नदी आहे ती. झालं, पुढे लिहायचं आहे. हेच आपल्याला आकृती स्वरूपात प्रॅक्टिकली बघायचं आहे. ठीक आहे. स्केच काढा. हा पहिला महत्वाचा स्केच आहे. दिसलं? दिसते का? हा बघा, हा पहिला भाग आहे. हा भारताचा नकाशा आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी पूर्व घाट शिकवताना मी अर्धाच काढेल, पश्चिम घाट शिकवताना मी पण अर्धाच काढेल. ठीक आहे. मग तुम्हाला असं नको वाटेल भारताच्या बाहेर, तर ते तुम्हाला सांगायसाठी भारताच्या बाहेर घेऊन गेलो. आता एवढाच भाग आहे आपला, बस. ठीक आहे, इथपर्यंत. आता याला म्हणतात वरच्या भागाला उत्तरी सरकार. कोणते राज्य? 2. कोणत्या नद्या? 2. एक महानदी आणि दुसरा गोदावरी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की वर महानदी आणि खाली काय गोदावरी, या दरम्यानचा भाग हा उत्तरी सरकार. मलई पर्वत, त्या दरम्यान काय एक पर्वत रांग आहे, त्या पर्वत रांगेचं नाव काय? मलई पर्वत. आकृतीमध्ये आहे स्पष्ट. नंतर खाली गोदावरी, म्हणजे हे एरिया. त्यानंतर कडप्पा पहाडी. हे कडप्पा पहाडीचे हे क्षेत्र, याच्यामध्ये नल्लामल्ला, एरामल्ला, वेलिकोंडा आणि पालकोंडा हे काय आहे? डोंगर रांगा आहे. ठीक आहे. काय काय आहे?
नल्ला मल्ला, एरामल्ला, वेलिकोंडा आणि पालकोंडा हे डोंगर रांगा आहेत. कुठे? कडप्पा पहाडीमध्ये, आंध्रियन मध्ये. झालं? आंध्र तमिळनाडू. मग खाली तमिळनाडूचं डायरेक्ट डोंगर आहे, त्यामध्ये काय आहे ते डायरेक्ट फक्त नदी आहे. आता इथं लिहा या आकृतीच्या बाजूला खाली, या आकृतीच्या खाली. आकृती समजली का तुम्हाला? काय अडचण राहील का हे काढायला घरी? शांततेत बिलकुल हे कट करून काढून घ्यायचं. ठीक आहे. लिहायचं आहे कडप्पा पहाडी. लिहिलेलंच आहे ना हे, बघा ना. कडप्पा पहाडीमध्ये काय? नल्ला मल्ला, एरामल्ला, वेलिकोंडा आणि पालकोंडा हे काय आहेत? तर हे डोंगर रांगा आहेत. इथंच लिहितो डोंगर रांगा, डोंगर रांगा, डोंगर रांगा. समजेल? झालं. त्यानंतर तमिळनाडू पहाडी, तमिळनाडू पहाडी. हा बरोबर आहे, ते हायलाइट केलेलं नाही इथं, जागा कमी असल्यामुळे. याच्या खालचा भाग पूर्ण तमिळनाडू पहाडीचा आहे. इथं काय काय आहे ते लिहायचं. याला नाव द्यायचं तमिळनाडू पहाडी, पहाडी दिलं नाव तमिळनाडू पहाडी. त्यानंतर इथून लिहायचं जे पर्वत रांगा आहेत ते जोवदी, खाली खाली लिहायचं जोवदी. नंतर लिहायचं मलयगिरी, पंचमलाई, शेवराय. मलयगिरी, पंचमलाई, शेवराय. हर्षल जॉईन आहे ना? आवाज येतो का चेक कर बरं एकदा. शेवराय. त्यानंतर बिलगिरी आणि मेलागिरी आणि सिहुमलाई. बिलगिरी, बिलगिरी, बिलगिरी नंतर लिहायचं आहे मेलागिरी आणि सिहुमलाई. मेलागिरी आणि सिहुमलाई, सिहुमलाई. मलाई म्हणजे त्या भागातले पूर्ण पर्वत. मलायगिरी, गिरी म्हणजे पर्वत होते. बिलगिरी, मेलागिरी, सिहुमलाई. ठीक आहे. आता अण्णामलाई असे नाव नसते का ते? ठीक आहे. हे त्यांचे म्हणजे देवतेचे नाव ते जोडत असतात. ठीक आहे. आता ह्या डोंगर रांगांमध्ये म्हणजे हे कडप्पा पहाडी ऍक्च्युली थोडं वर पाहिजे, आकृती थोडी चुकलेली आहे. हे गोदावरी थोडे वर पाहिजे, म्हणजे उत्तरी सरकारच्या या दरम्यान खाली गोदावरी महानदी. मग हे जे कडप्पा, नल्ला मल्ला, एरामल्ला, वेलिकोंडा आहे ना, पालकोंडा, हे वर पाहिजे थोडं. इथं जागा पाहिजे तमिळनाडू. ठीक आहे. तमिळनाडूचे डोंगर अशा 3 स्केच त्याच्यामध्ये दाखवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा पॉइंट लिहा, पुढचा पॉइंट लिहा. आता हे दाखवायचे आपल्याला, तर हे डोंगर रांगा आणखी, ह्याच डोंगर रांगा आणखी कशा पद्धतीने दाखवता येईल ते पहा. शेवराई जे ठिकाण आहे हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. जावेदी ठिकाण आहे, चंदनासाठी. मेलगिरी ठिकाण आहे, बिलगिरी आहे, पंचमलाई आहे, सिरुमलाई आहे. अशा काय आहेत? ह्या पूर्ण डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. ठीक आहे. आता लोह खनिजासाठी सेवराई, जावेदी, चंदनासाठी मेलगिरी, बिलगिरी, पंचमलाई आणि सिरुमलाई या दरम्यानच्या पूर्ण डोंगर रांगा. ठीक आहे. दुसरं कुठल्या? सिरुमलाई, पंचमलाई, बिलगिरी, चंदनमध्ये नाही नाही. आपल्याला प्रश्न असा येईल इथं, याला टायटल देऊ शकता तुम्ही की पूर्व घाटातील महत्वपूर्ण ठिकाणे म्हणा किंवा महत्वपूर्ण पर्वत. पूर्व घाटातील पर्वत किंवा ठिकाणे. ठीक आहे. आता हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध सेवराई, जावेदी. आता हे वेगवेगळ्या लोकेशन, समजा हे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम आहे त्यांचा. चंदनासाठी मेलगिरी, बिलगिरी, पंचमलाई, सिरुमलाई. आता यात काही तामिळनाडूत येते, काही दुसऱ्या राज्यातही येते. म्हणजे जसं आता बिलगिरी समजा साऊथला येते, म्हणजे तमिळमध्ये येईल आणि आंध्रातही येईल. जसं हे चंदनासाठी मेलगिरी हे आंध्रात आणखी दुसऱ्या राज्यातही येईल. जसं हे शेवराई किंवा जावेदी आहे, वर ओरिसातही येईल आणि खाली येईल. म्हणजे जसं आता काही महाराष्ट्रातही आहे आणि एमपीतही आहे पर्वतरांगा, तशा ह्या पर्वतरांगा आहे, तशा ह्या ठिकाण आहे किंवा लोकेशन आहे आणि त्यांची डिरेक्शन आहे. आता ह्या उभ्या आहे म्हणजे उत्तर दक्षिण आहे, ह्या पूर्व पश्चिम पसरलेल्या आहे. अशा हे ठिकाणं वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. म्हणून पूर्व घाटातील पर्वत किंवा ठिकाणे महत्वपूर्ण. जसं हे शिवराई लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे म्हणून तिथं लोह खनिज लिहिलं. ठीक आहे. पूर्ण पूर्व घाटातील.